तर झालता असा विषय मित्रांनो. आम्ही गेलतो नदीकाठी मोटर बसवायला. कारण 5 म्हणजे 10 दिवसा अगोदर पाणी वर चढलेलं आणि परत खाली उतरलेलं. पाणीचं पाती खाली गेलेलं. मग पाणीचं पाती खाली गेलं का नाही ते बघायला नदीकाठी गेलो होतो. हे बघा सगळ्यांनी मोटर काढून कसं बांधावं ठेवलं ती. मग पाणी आल्यामुळं सगळं बांधावं ठेवलं ती. असं पाण्याची पिशवी खाली ठेवलो आणि गेलो खाली कुठं वर आलं बघायला. मग मग खाली गेलतो गडगी पाईप चेक करायला. काय त्या पाण्याच्या दाबामुळे पाईपा सगळ्या इकडच्या तिकडं आणि तिकडच्या इकडं झालं होतं. हलवलो थोडं पाणी आहे का आत म्हणून. मग पाणी तर नव्हतं. मग अजून एकदा चेक करावं म्हटलं हात मारून. मग हात मारून चेक केलो. पाणी पाक सगळं सोडलं होतं. काय माहिती गडगीच्या पुढं काय सापडलं काय नाही. मग खाली जाऊन अजून एकदा चेक केलो. मग कारण निम्म्याचंच सोडताय कधी फुल सोडताय. मग ते सगळं जाऊन मी जात होतो गाडीकडं. तेवढ्यात मला आठवण आलं पाण्याची पिशवी इथं ठेवलं गेलो होतो. मग परत मी धावत धावत परत आलो आणि पाण्याची पिशवी घेऊन निघालो आम्ही रस्त्याकडे. हे बघा आमच्या मोटोवाल्याचा रस्ता कसा आहे एकदम ब्रँडमध्ये यावंच लागतंय. सॉरी मोठा रस्ता यावंच लागतंय. मग मी गेलो डेअरीवर. डेअरीवर गेल्यावर हे बघा हे बारली म्हणतात त्याला बारली. तुमच्याकडे आहे का? म्हणजे तुमच्याकडं पण असेल यूज म्हणजे काही लोक वापरतात बारली जनावरांना चहासाठी. मग आत गेलो काय फुल गर्दी होती. मग तिथून गाडी घेऊन निघालो परत घराकडं. मग आमच्या घरचाच रस्ता तुम्हाला माहीतच आहे कसं ओबड-धोबड आहे. काय नाही पण मजा येते हो असं गाडी घेऊन ऑफ रोडिंग करायला कुठं पण बांधावर घाल आणि तिकडं